अथ श्री साई सच्चरित अध्याय 33। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता नमो संत सज्जन, होता जयाचे कृपावलोकन, तत्काळ पातक पर्वत दहन, कलिमलक्षालन रोकडे, जयाच्या उपकाराच्या राशी, फिटती न जन्म जन्मांतरासी, सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदायी, हे आपुले हे पराचे, नाही जयाचे चित्तास ठावे, भेदभावावृत संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयाचे, पूर्वील अध्यायी जाहले श्रवण, गुरु गरिमेचे अंश निरूपण, आता ये अध्यायी श्रोते जन, परिसा की महिमान उदीचे, माग मागोनी दक्षिणा घेत, दीना दुबळ्यास धर्म करीत, उरल्याचा मोळ्या खरीदीत, ढीग रिचवीत काष्टाचे, तया शुष्क काष्टाप्रत, सन्मुख धुनी माझी होमीत, तयाची राख होई जी अमित, उदिती ओपीत भक्तास, शिर्डी हुनी गावी भरतता, बाबा पाशी रजा मागता, उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे हे समजता भक्तास, ही बहुना आणि उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता, म्हणून जयाचे त्याचे चित्ता, परताया उल्हासता वाटससे, तैसेच शिर्डीत वास्तव्यासता, मध्यानी आणि सायंप्रात, बाबा कोणासही उदी न देता, रिक्त हस्ता न पाठविता, आच प्रत्ययी होता क्रम, परित्या उदीचा काय धर्म, मशिदीत धुनी का विश्रम, का हा उपक्रम नित्याचा, विभूतिदानी मनोगत, बाबा काय सुचवित, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राखय निश्चित मनी उमजा, देहई पंचभूताचे काष्ट, भोगभोगावया विशिष्ट, भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ही राख, तुमसी माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निश मजही जागृती, तदर्थ विभूती देतसे, अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्मसत्य ब्रह्मांड अंधृत, याची खूण ही उदी सत्य, निश्चितार्थ हा मना, येथे नाही कोणी कुणाचे, दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जयाचे, उदी हियाचे स्मारक, उदीचे या केली आचर्चन, आधी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य, देव वेलती देऊनी दक्षिणा, साधा या प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य कुणा, कळतीला आपणा हळूहळू, आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती साधा आधारा, विवेक वैराग्याची जोड, तीचही विभूती दक्षिणेची सांगड, बांधिल्या विणभव नदीची छड, अति अवघड गांठवया, लहान थोर दर्शन येत, चरणी बाबाचे होऊन विनत, जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा, मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मूठ मूठ रक्षा देऊनी, बाबा बोलवणी करीत, प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्टे निडळा फासीत, सवेची तो हस्त शिरी ठेवित, कल्याण इच्छित भक्तांचे, रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा बाधित वाटित, संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महामहिमान, येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा, कमलदल जल समान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून याचा त्यागा अभिमान, उदिप्रदान दावी हे, सकाळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा, करा जगन मिथ्या तव विचारा, सत्यत्वा थारा उदित, उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, वाचारंभण विकार जगती, मृत्तिके प्रतीती सत्यत्वे, स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता, त्यातील सुटका उदी पुरता, परिसी जे श्रोता सादरता, रमते रामा आयोजी आयोजी, उदिया की गोनी आला योजी, लगता मनाची लहर, होऊन या हर्ष निर्भर, इतुके सद्रुपद रचेवर, अतिसुस्वर म्हणत ते, सारांश ही बाबाची धुनी, प्रसवली किती कौदीचा गोणी, नाही गणा
या समर्थ कोणी परमकल्याणी ही उदी परिसोनी उदी दान गुह्यार्थ तैसाच परमार्थ आणि भावार्थ पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ योगक्षेमार्थ उदीचा उदी पोटी हाही गुण महती कैसी वाढेल याविण साई परमार्थ मागीचा धुरीन स्वार्थ साधून परमार्थ दे या उदीच्या योगक्षेम कथा सांगू येतील संख्याता परित्या कथितो अतिसंकलिता ग्रंथ विस्तरता टाळावया एकदा नारायण मोती राम जानी हे जयाचे उपनाम ब्राह्मणा उदीच्या ग्रहस्थाश्रम वसतीचे स्थळ नाशिक तैसेच बाबाचे आणिक भक्त नामे रामचंद्र वामन मोदक हे नारायण रावतयाचे सेवक भक्त भाविक बाबाचे सवे घेऊन मातोश्रीते बाबा जे देधारी होते नारायण राव झाले जाते दर्शनाते बाबाच्या तेव्हाच आपण होऊन तिथे बाबांनी आधीच सुचविले होते आता न येथून सेवा धर्माते राहिला अमुते संबंध पुरे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा या परता पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली सुटली नोकरी पराधीनता आवडू लागली स्वतंत्रता भोजन वसतिगृह व्यवस्था स्थापिली स्वसत्ता तेथेच नाम ठेवले आनंदाश्रम त्यातच केले परिश्रम दिवसे दिवस वाढले नाम झाला आराम चित्ताला पाहुनी ऐसी वार्ता घडली निष्ठा साईपदी वाढली ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली अनुभवे ठसली आढळता प्रत्यया आली साईची वाणी श्रवणार्थी झाली कहाणी प्रेम वाढले साई चरणी अघटित करणी साईची बोलणे अवघे प्रथम पुरुषी परी ते नित्य तुझ्या विषयी लक्ष ठेवून देखणारासी अहर्निशी प्रत्यय हा पुढे जैसा जैसा अनुभव वाढले भक्तिप्रेम वैभव आणखी एकतयाचा अभिनव भक्तिभाव परिसावा असो एकदा एक दिवस नारायण रावाचे मित्रास झाला एकाकी वृश्चिक दंश वेदन विवश बहु झाला लावावया दंशाचे जागी बाबाची उदी फार उपयोगी परी जाता शोधावया लागी लाधे न मागितीयेची स्नेहासी सोसवती न वेदना उदीचा काही शोध लागेना घेऊन बाबाच्या छबीचा दर्शना बाकीले करुणा बाबाना मग तेथेच त्या छबीचे तळी जळत्या उदबत्तीचे कोजळी होती पडलेली रक्षा ते स्थळी उदीच भाविली क्षणभरी घेऊन त्यातील एक चिमटी दंश झाल्या जागी फासटी मुखे साई नाम मात्र पुटपुटी भावने पोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठे रक्षा चोळिता क्षणीच बोटे वेदना पळल्या आलिया वाटे प्रेम दाटे उभयासी इतरी उदबत्तीची विभूती व्यथिता प्रती लाविली होती परी उदी म्हणून मार्गेची माती ऐसीच अनुभूती प्रकटिते माती परिनीतीयेचा संसर्ग दयास झाले दुखणे वा रोग तया विनैतरावरी प्रयोग करिता उपयोग घडतसे एकदा एक भक्ताची दुहिता ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता ग्रामांतरवून येता वचिता उद्भवली चिंता पितयास पिता बांद्रे शहरवासी मुलगी अन्यग्रामी रहवासी उदीचा संग्रह नाही पाशी निरोप नानासी पाठविला करावी आपण बाबाची प्रार्थना दूर करावी माझी विवंचना म्हणून प्रार्थले चांदोरकरांना उदी धाडाना प्रासादिक निरोप घेऊन जाणारी यास नानाही भेटले मार्गास जात होते कल्याणास कुटुंबा समवेत ते समयी ठाणेश्वरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानासी उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गीच्या तेथेच उभे राहून रस्ता गाराणे घालून साई समर्था मागे वळून स्वस्त्रीचे माता चिमट तत्वता लाविली एरीकडे तो भक्त निघाला मुलगी होती त्या गावी पातला तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत मुलगी 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर वेदनानी झाली जर्जर कालची चिळबर आराम पाहू जाता ती वेळा उदी जाणून मृत्तिकेचा टिळा करुणी नानाही जय साई गाराणीला उतार पडला तेथुनी असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता उदी पुरताच सुटका हा हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार साई निजभक्त कल्याणे
तत्पर करीत चमत्कार तो परिसा उदीचा या महिमा पार श्रोता होई जे श्रवण तत्पर कथितो दुजा तो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल आसन्न प्रसव दानाची दुहिता असह्य चालल्या प्रसूती व्यथा जामने राहून साई समर्था हाका सर्वथा मारिती जामनेरीची ही स्थिती शिरडी सकोणास ठावी नमती बाबा सर्वज्ञ सर्वगती काही न जगती अज्ञात त्या बाबा असी भक्ताची एकात्मता जाणून नानाचे येथील अवस्था समर्थ साई द्रवले चित्ता करीती तत्वता ते काय उदी धाडावी आले जीवा इतक्यात गोसावी रामगिरी बुवा झाला तयाचा मनाचा उठावा आपुले गावा गमनार्थी गावतयाचा खानदेशी निघाला सर्व तयारी निशी पातला बाबाचे पायापाशी दर्शनाशी मशिदी बाबा देहधारी असता आधी तयाचे पाया न पडता कोणीही कवण्याही कार्यनिमित्ता अनुज्ञान घेता जाईना असो लग्न वा मौजी बंधन मंगल कार्य विविध विधान कार्यकारण वा प्रयोजन लागे अनुमोदन बाबाचे विना तयाचे पूर्ण अनुज्ञापन उदिप्रसाद आशीर्वचन होणार नाही कार्य निर्विघ्न भावना पूर्ण सकळांची असो ऐशी त्या गावी रीत तदनुरोधे रामगीर येत पायास बाबाचे लागत अनुज्ञा मागत निघावया म्हणे बाबा खानदेशी येतो जाऊन या गावासी द्या की उदी आशीर्वाद मजसी अनुज्ञा दासासी निघावया जास बाबा प्रेम भावा वाहती बापू गिर या नाम म्हणती जाई कुशाल तू गावा मार्गी विसावा घे थोडा आधी जाई जामनेरा उतरते ते नानाच्या घरा घेऊन तयाचा समाचार मग तू पुढारा मार्गधरी म्हणती माधवराव देश पांड्याप्रती उतरून तेरे कागदावरती श्यामाती अडकराची आरती गोसाव्या हाती नानाते मग गोसावी उदी देती आणि कथोडी पुडीत बांधिती पुडी देऊन त्यांचे हाती बाबा पाठविती नानास वदती ही पुडी आणि ही आरती नेऊन देई नाना प्रती पुसू निक्षेम कुशाल स्थिती निघे पुढती निजगावा जैसी रामा जनार्दन करती आरती ज्ञान राजा ही आरती तैसीच आरती साईबाबा निश्चिती समान स्थिती उभयांची राम जनार्दन जनार्दन भक्त माधव अडकर साई पदांकित रचना प्रसाद पूर्ण अत्यंत भजन तद्रहित पूर्ण असो ही बाबांची आवडती श्रोता परिसिजे साध्यंत आरती उजी समावेत बाबाजी पाठविती पुढे फलश्रुती दिसेल आरती आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचारा अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभू पद पहावया भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मळ तोय निज सुख
पाजावे माधवया. सांभाळा आपुली ही भाक आरती साई बाबा. सौख्यदातार जीवा चरण रजतळी. द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. गोसावी वदे बाबा लागून मजपाशी अवघे रुपये 2. इतुकेन केवी मी पोहोचेन बाबा जाऊन जामनेरी. बाबा वदती तू स्वस्थ जाई लागेल तुझी सर्व सोयी. विश्वास ठेवून साईचे पायी निघाले गोसावी जावया. आज्ञा बंधुनी बापू गिर घेऊन ऐसा बाबाचा विचार. बुद्धिप्रसाद पावनी सत्वर कार्य तत्पर निघाला जामनेरास. जैसा आता नवता तेव्हा अग्निरथाचा रस्ता. नवती प्रवासाची सुलभता उपजली चिंता गोसाविया. वैसुनी अग्निरथांत प्रवासी उतरले जळगावात. तेथून पुढील मार्ग समस्त जावे लागत पादचारी. 1 रुपया सवदाणे भरले अग्निरथाचे देणे. उरले अवघे चवलीचे नाणे कैसे ने जाणे पुढारा. ऐसा गोसावी चिंतातुर असता जळगाव स्टेशनावर. तिकीट देऊन पडे जो बाहेर. शिपाई दूर देखिला शिपाई आधीच शोधावर. येऊन या उतरू समोर पुसे शिर्डीचा बापूगीर. तो कोण साचार कथा हो. ते त्या शिपायाचे पुसणे जाणून केवळ आपुल्या कारणे. गोसावी पुढे होऊन म्हणे मीच तो म्हणणे काय की. तो म्हणे मज दुमा लागून पाठविलेसे चांदोरकरांनी. चला सत्वर तांग्यात बैसुनी राहिले पाहुनी मार्ग तुमचा. असा अत्यंत आनंद झाला नानास शिर्डीहून निरोप गेला. तरीच हा वेळेवर टांगा आला. घोरची चुकला हा मोठा शिपाई दिसला मोठा चतुर. दाढी मिशा कल्लेदार नीट सजलेला इजार. टांगाई सुंदर देखिला जैसा टांगा तैसेच घोडे. ते काय होते भाड्याचे थोडे. निगती तर टांग्याचे पुढे उत्साह ओढे कार्याचा. भरता 12 घटकानिशी सुटला टांगा जो वेगेसी. थांबविला तो पहाटेसी ओढ्यापाशी वाटेत. तव तो टांगेवाला सोडी पाणी पाजावया फुली घोडी. म्हणे आताच येतो तातडी करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडं खाऊ आपण आंबे पेढे. आणिक गुळ पापडीचे तुकडे जपुनी घोडे निघू मग. दाढी पेराव मुसलमानी परसूनी ऐसी तयाची वाणी. होय सशंकित रामगिरमनी फराळ हा कोणी करावा. म्हणून तयासी विचारी जात म्हणे तू का झालासी शंकित. मी हिंदू गरवाल क्षत्रिय पुत असे मी रजपूत जातीचा. फराळ हा नाना देती तुझी लागी मज संगती. शंकू नको किंचित निश्चिती. स्वस्थ चित्ती सेवा हा ऐसे जेव्हा विश्वास पटला. मग त्या दोघांनी फराळ केला. टांगेवाल्याने टांगा जोडिला प्रवास संपला अरुणोदयी. टांगा प्रवेशता गावाभितरी दिसू लागली नानाची कचेरी. घोडे विसावले क्षणभरी सुखावे अंतरी ग्रामगीर. उवास दाटली लघुशंका बसाया गेले बाजूस एका. पूर्वस्थळी परतती जो एका. आश्चर्य देखा वर्तले नाही टांगा नाही घोडी. दिसेना टांगेवाला गडी कोणीही तेथे न दिसेन ते घडी. जागा उघडी देखिली रामगीर मनी विचारी. चमत्कार हा काय तरी आणोनी मज येथे वरी. इतक्यात दूरी गेला कोठे उवा जाओनी कचेरियात. नानाची भेट घ्यावया उत्कंठित असती निजग्रही हे कळता वृत्त. जावया ते प्रवृत्त झाला उवा वाटेने पुसत चालला. सहज नानाचा पत्ता लागला ओटीवर जो जाऊन बैसला. आता बोलविला नानाही परस्पराची भेट झाली. उदी आरती बाहेर काढिली नानांची आसन्मुख ठेविली. वार्ता निवेदिली संपूर्ण नवलही जव उदी आली. मुलगी नानांची त्याच काली प्रसूत्यर्थ होती वा अडली. झालेली अति कष्टी भावया ते संकट निरसन. मांडिले होते नवचंडी हवन. पाहुनी सप्तशती पाठपटण. विस्मयात्पन्न गोसावी जैसे एक क्षुधार्थ अकल्पित ताट यावे पक्वान्न पुरित किंवा तृषित चकोर
मुखी अमृत तैसे तव होत नानाला. हाक मारली कुटुंबाला उदी दिदली पाजावयाला. स्वये आरती म्हणावयाला आरंभ केला नानाही. वेळ क्षणभर गेला न गेला बाहेर आतून निरोप आला. ओठास लाविता उदीचा प्याला. आराम पडला मुलगीस तत्काळ क्लेश निर्मुक्ती झाली. मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हाती पायी सुटली. काळजी फिटली सर्वांची. टांगेवाला कुठे गेला येथेही मज नाही आढळला. रामगिर पुसे नानाला टांगा धाडिला तो कुठे. नाना वदती म्यान धाडिला टांगा कुठला ठावा न मजला. तुम्ही येता हे ठावे कुणाला टांगा कशाला धाडीन मी. मग बुवानी टांग्याचा कथा अमूलाग्र कथिली समजता. विस्मय दाटलं नानाचे चित्ता. पाहुणी वत्सलता बाबाची. कुठला टांगा कुठला शिपाई नटनाटकी ही माऊली साई. संकट समयी धावत येई भावा पायी भक्तांच्या. असो आता कथानुसंधान पुढे चालवो पूर्वील कथन. पुढे काही कालांतरे करून बाबाही निर्वाण पावले. सन 1918 विजयादशमी सण दसरा. पाहुनी बाबानी हा शुभ दिन बरा केला धरार्पण निजदेह. मग पुढे झाली समाधी नारायणराव तया आधी. बाबा देहधारी तदी दर्शन साधी 2 वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर. दर्शनेच्या जरी बलवत्तर परी येता येईना योग्य अवसर. तेणे अधीर झाले समाधी मार्गे वर्ष भरले. नारायणराव व्याधीनी पीडिले. औषधोपचार सर्व सरले. उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधी स्नेगांजून. रात्रंदिन बाबाचे ध्यान. गुरुराय सखे कैचे मरण. दिदले दर्शन नारायणा. एके रात्री पडले स्वप्न. साई एका भुयारामधून. नारायणरावा पाशी येऊन देती आश्वासन तयाते. काळजी काही न धरी मनी. उतार पडेल उद्यापासूनी. एका आठवड्या संपताक्षणी बसशील उठुनी तू स्वये. असो मग 8 दिवस लोटले. अक्षरे अक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बैसले. अंतरी झाले अनिवार. ऐसेच काही जाता दिवस. आले नारायणराव शिर्डीस समाधीचे दर्शनास. तेव्हा या अनुभवास कथी येले. देहधारी म्हणून जीत समाधीस्थ जेथे काय मृत. साई जनन मरणातीत सदा अनुस्यूत स्थिरचरी. वन्नी जैसा काष्टी गुप्त दिसेना परी तदंतर हरित. कर्षण प्रयोगे होई प्रदीप्त कैसाच भक्तार्थ हा साई. एकदा जो प्रेमे देखिला तयाचा जन्मांकिता झाला. केवळ अनन्य प्रेमाचा बुकेला तयाचा हा केला ओ साई ओ देई. अलगे तयासी स्थळ वा काळ उभा निरंतर सर्व काळ. कैसे कोटून दाबील कळ करणी अकळ तयाची. ऐसी काही करील रचना मनात येतील कुतर्क नाना. तो दृष्टी ठेविता चरण ध्यान धारण वाढेल. ऐसे झाली एकाग्रमन घडेल अत्यंत साई चिंतन. हेच साई घेई करवून कार्य निर्विघ्न पार पडे. व्यवहार न लगे सोडावयास सुटेल आपोआप हव्यास. ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्य अप्रयास घडेल. कर्मभूमीस आलासे देह कर्मे घडतील निस्संदेह. स्त्री पुत्र मित्र आणि गेह यथेच परिग्रह हो का. होणार ते हो उद्या यथेष्ट. सद्गुरु चिंतना फुले अभिष्ट. संकल्प विकल्प होतील नष्ट. संचित अनिष्ट टळेल. पाहोनी भक्त भाव कैसे साई महानुभाव. दावीत भक्तास एक एक अनुभव. वाढवीत वैभव भक्तीचे. वाटेल तैसा वेश घेती. मानेल ते प्रकट होती. भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती. शिष्य भावार्थी पाहिजे हे अर्थीची आणिक कथा. श्रोता परिसी जे सादर चित्ता. संता आपुल्या भक्ता करिता कैसे श्रमतात हर्निश. खोलून या कानाची कवाडे हृदय मंदिर करा की उघडे. रिगुद्या ईसा तुलीकडे अभय साकडे वारील. हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध. शार्मण्य देशी याशी युद्ध. लष्कर करू लागे सिद्ध. शत्रुविरुद्ध संग्रामा. आंग्ल भौम राज्याधिकारी या भरतभूमीची या भीतरी. लष्कर भरती शहरो शहरी होते करीत चोईकडे. सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली. कथा वर्तली नवलपरी. आप्पासाहेब कुलकर्णी नाम. जडला साई चरणी भाव. हा तरी एक साईचा प्रभाव. लीला अथाव तयाची.
तया ते बहुता वर्षे पूर्वी बाळासाहेब भाट्या करवी प्राप्त झाली बाबाची छबी होती लाविली पूजेस काया वाचा मने करून प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून नित्य नेमे छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मनाजोग साई प्रत्यक्ष दर्शन योग अप्पा सरद्रोग लागला साई बाबाच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शना समान भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर पूर्ण पावाल केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता याविषयीची अन्वर्थता श्रोता सादरता परिसिजे एकदा बाळबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाची न तुकाराम नामधर गेले शिर्डीस दर्शना हीच तयाची प्रथम भेट पूर्वी कधीही नसता गाठ होताच उभयता दृष्टादृष्ट साई तो स्पष्ट त्यावदले 4 वर्षापासून पाहे मजला त्याची ओळख आहे बाळबुवा विस्मित होए ऐसे का हे वदतात बाबाची नाही शिर्डी सोडिली मीही डोळा आजची देखली त्यामज 4 वर्षा पाहिली ओळख पडली हे कैसे ऐसे विचार करिता करिता 4 वर्षा मागील वार्ता छबी एकदा बाबाची नमिता आठवली चित्ता बुवाच्या मग त्या बोलची अन्वर्थता बाळाबुवा सपटली तत्वता म्हणती पहा संताची व्यापकता भक्तवत्सलता ही त्याची मी तो केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली बाबानी परी ओळख धरिली मी ती हरविली कधीच हरविली म्हणणे हे न सार्थ की तत्काळ कळेना बोलाचा अर्थ छबी नमनी ओळख हा पदार्थ जाणा या समर्थ नवतो मी माझी ओळख बाबास ठावी माझ्याही तो नवते गावी संतांनी जे आठवण द्यावी तेव्हाच पडावी ठाई ती निर्मला आरसा निर्मल उदक ते बिंबाचे प्रतिबिंब देख छबी हे प्रतिबिंब एक शुद्ध प्रतीक बिंबाचे म्हणून संताच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान सर्वदर्शी संताची जाण तीचही शिकवण सर्वाते असो आता पूर्वील कथा परिसावया सावधानता असावी श्रोतयाचे चित्ता अनुसंधानता राखावी वास्तव्यापाचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी 8 दिवसा येईन माघारी पडले बाहेरी सांगून दिवस 2ची गेली आवरी घडले अपूर्व पहा माघारी पातला एक फकीरदारी तयाचे घरी ठाण्यास होता तयाची दृष्टादृष्ट साईच सर्वास वाटले स्पष्ट छबीचे साम्य नकशिकात रूपरेखात संपूर्ण कुटुंब आणि मुले बाळे फकीराकडे सर्वाचे डोळे विस्मयापन्न झाले सगळे बाबाचा आले वाटले पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन परिछबीचा सादृश्य वरून हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले शाही शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न तया तो फकीर करीजे निवेदन श्रोती सावधान परिसीजे साई स्वयमी नमे साचा परी मी बंदा आज्ञांकित याचा त्याचा समाचारार्थ मुलाबाळांचं आलोस तयाचा आज्ञेने पुढे तो मागू लागता दक्षिणा मुलांची माता करी संभावना 1 रुपया देई दक्षिणा उदी प्रदाना तोही करी देई साई बाबांची विभूती पुढीत बांधून बाई प्रती वणे ठेवी त्या छबीचे संगती सौख्यप्राप्ती होईल ऐसा संपादनी निज कार्यार्थ साई असेल मार्ग लक्षित ऐसे म्हणून जो निरोप घेत झाला मार्गस्थ फकीर मग तो तेथून तो जो निघाला आलिया मार्गे चालून गेला एरीकडे जो वृत्तांत घडला अपूर्व लीला साईची आप्पासाहेब भिवंडीस गेले पुढे न जाता मागे परतले घोडे टांग्याचे आजारी झाले दवन राहिले पुढारा ते मग दुपारी ठाण्यास आले वृत्त सर्व सालेले कळले आप्पासाहेब मनी चुरचुरले की ते अंतरले दर्शना अवघी रुपयाचा दक्षिणा दिदली तेने मनाला लज्जा वाटली मी असतो तर दहाचे खाली नसतीस झाली बोलवणी ऐसे आप्पासाहेब बदले चित्तास किंचित खिन्नत्व वाटले फकीर मशिदीत सापडतील वाटले शोधार्थ निघाले उपवासी मशिदीत ताकी या ठिकाणी जेथे जेथे उतरणी कोणी
स्थाने समस्त शोधिली आप्पानी, फकीर लागुनी ते दवा. शोधा शोध करिता थकले, फकीर कोठेही ना ढाळले, कोठेही तो नाढळे. मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले ते दवा. परी तयास नाही ठावे, रित्या पोटी न शोधा निघावे. आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. हे अर्थाची बाबाची कथा, दावील या निज तत्वाची यथार्थता. किमर्थ येते तिची जुरुक्तता, अध्याय तो श्रोता भगत. गुरुगरिमा नामे एक, गताध्यायी कथा सुरेख. तेच स्वमुखे निज गुरुची भाक, वर्णली कारुणिक श्री साईनी. तेच सत्यानुभवा आले, आप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिरावया. असो काही मार्गक्रमिता, अनुलक्षुना आपणा करिता. देखिले येता एकाग्र असता, अतिसत्वरता ते स्थळी. येऊन उभे राहता जवळी, आप्पासाहेब हळूच न्याहळी. हेच आले असतील सकाळी, वाटले ते वेळी तयास. आधी जया ते शोधित होतो, हाची गमे मज फकीर की तो. आनखाग्र छबीसी जुळतो, विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर किती अंतरी, तोच तो फकीर हो हात पसरी. ठेविती 1 रुपया करी, आप्पा ते अवसरी तया ते. आणि कमागता आणि एक, दिदला तयावरी 3रा देख. तरी तो फकीर मागे आणिक, नवल कौतुक पुढेच. चित्र आपासी होते 3, तेही आप्पा घेती मागून. देती तया फकीर लागून, तरी तो राही न मागता. आप्पा साहेब वदती तयास, आणिक देई न घेता घरास. बरे म्हणून घराकडेस, तिघे ते समयास परतले. घरी येताच आणिक 3, हाती दिदले रुपये काढून. झाले नऊ तरी अजून, फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता, आप्पासाहेब वदती तत्वता. बंदी 10ची नोटची आता, बाकी राहता राहिली. सुटे रुपये सर्व सरले, नाही दुसरे काही उरले. नोट देईसना फकीर बोले, तैसेही केले आप्पानी. नोट जमती हाती लागे, 9 देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आलिया मार्गे, गेला अतिवेगे परतोनी. पाहता या कथेचे सार, या भक्ताचे जैसे उद्गार. तैसे ते पूर्ण करून घेणार, ब्रीद हे साचार साईचे. पाहून श्रोत्याची श्रवणोत्सुकता, हेच अर्थीची आणिक वार्ता. स्मरिली जी मज प्रसंगोत्पातता, अति सादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक, नामे हरिभाऊ कार्णिक. डहाणू ग्रामीचे स्थायिक, अनन्य पायिक साईचे. सन 1917 पाहोनी गुरुपौर्णिमा पवित्रा. करू आले शिर्डीचा यात्रा, त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली, दक्षिणा वस्त्रे अर्पण केली. आज्ञा घेऊन उतरता खाली, कल्पना आली मनास. वाटले आणिक 1 रुपया, वरती जाऊन बाबास द्यावा. तोच तो विचार लागला त्या गावा, रुपया ठेवावा तैसाच. जाग्रहस्ते आज्ञा देवविली, त्यानेच वरून खूण केली. आता एकदा आज्ञा झाली, पुढील पावली ग्राममार्गक्रम. विश्वास ठेवून या संकेती, कर्णिक तैसेच पुढे निगती. उतरले झाले नाशिकावरती, मित्र समवेती मार्गित. काळ्या सामाचे देवळात, कर्णिक जाता दर्शनार्थ. नरसिंह महाराज संत दर्शनावचित झाले. भक्ता परिवार असता भोवती, महाराज अकस्मात उठती. कार्णिकास मणिबंदी धरिती, रुपया म्हणती दे माझा. कार्णिक मनी झाले विस्मित, रुपया मोठ्या आनंदे देत. कैसा साईसी मनोदत्त, रुपया स्वीकारित वाटले. साई स्वीकारित हेही नसाच, ध्यानी मनीही नसता तसाच. खेचून बलात्कार हे मागत, तैशीच ही मात झाली. मन हे संकल्प विकल्पात्मक, तरंगावर तरंग अनेक. सत्कृत दर्शनी भावी एक, प्रसंगी अनेक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी, मात्र ती सद्वृत्ती असावी बरी. होईल त्याचेच परिपोष जरी, कल्याणकारी ती एक. तियेचेच अनुसंधान दृढाभ्यासन,
निधी न हो न द्यावे मना विस्मरण, राखावे वचन प्रयत्ने. आप्पासाहेब बोलून गेले, पुढे मागे असते विसरले. बोल उठताच पुरवून घेतले, नवल दर्शविले भक्तीचे. नाही तरी त्या फकीरापाशी नोटी समावेत 19 असता 9च धका दिदले आप्पाशी. होती असोसी 10चीच रेयास बाबाचा लागला खर. तो हा 9 पुतळ्यांचा हार, नवविध भक्ती प्रेम निकर. स्मरण प्रकार बाबाचा, देह विसर्जन कथा ऐकता. स्वये बाबा निज देह त्यागिता, कळून येईल बिनवदानता. नवदान देता ते समयी इजला काया वाचा मने. 1 रुपया कुटुंबाने स्वीकारिला ती संतुष्टपणे. अधिक मागणे नव्हते ते, परी ते निज कुटुंबाचे देणे. आप्पाचे मनास वाटले उणे, मी असता तर देतो दशगुणे. फकीरा कारणे तेव्हाच ऐसे आप्पा जैवाचा दत्त. 10 रुपये देतो म्हणत, ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त. होतील ऋणमुक्त कैसे ते, फकीर नव्हता हा इतरा परी. हा काय कोणी होता भिकारी, काहीही पडता दयाचे करी. जाईल माघारी परतून, झाले नव्हते दिवसगत. बोलल्याच दिशी मागुता येत, परिते कोणी फकीर परिचित. म्हणून साशंकित आप्पा ते, आरंभी मागणे करीते वेळी. 6 रुपये होते जवळी, परी ती रक्कम हाता वेगळी. तदर्थ केली त्या नात्याने, असो आप्पावरी प्रेम नसते. फकीर वेशे बाबा का येते, जरी दक्षिणेचे मिशन करीते. कथेस येते रस कैसे, आप्पा साहेब केवळ निमित्त. पुन्हा आम्हा एकची गत, जरी आरंभी गोड हेत. प्रसंगी आचरित प्रसंगासम, आपण सर्व वाग्दानी तत्पर. दान काळी शंका पार, जीव होई खालीवर. निश्चितता तर दुर्लभ, तथापि हित आणि मित बोलेल. बोला ऐसेच जो वागेल, खरे करून दावील निज बोल. एकदाच लाल हरीचा, असो जो भक्त अनन्य भाविक. जो जो जे जे अर्थिका मुख, असो ऐक वा आमुष्मिक. साई फलदायक समर्थ, जरी हे आप्पा साहेब हुशार. आंग्ल विद्या विभूषित चतुर, आरंभी 40 टिकल्याच पगार. देतसे सरकार तयाते, ते पुढे ही छबी लादता. हळूहळू आडू लागता, 40चा बहुगुणे वरता. पगार असता झालासे, पगार आता झालासे. एकाची या दशगुणे देता, दशगुणे अधिकार, दशगुणे सत्ता. हातो अनुभव हातो हाता, सकळा देखता बाबाचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी. ही काय आहे सामान्य गोटी, विचित्र हातोटी बाबाची. पुढे आप्पा साहेब मागती, फकीराने दिलेली विभूती. पाहू जाता ती पुढी होती, प्रेमे पाहती उघडून. उदी समावेत पुष्पे अक्षता, पुढी माझी निघाली तत्वता. ताईत बनवून अतिपूज्यता, बांधिली निज हस्ता माझारी. पुढे बाबाचे दर्शन घेता, स्वये बाबांनी जो दिदला होता. धोके सही अति प्रेमळता, घातला ताईता माझारी. काय बाबाच्या उदीचे महिमान, उदी शंकराचे भूषण. भावे भाळी करी जो चर्चन, विघ्न निरसन तत्काळ. करुनी मुखमार्जन स्नान, करी जो नित्य उदी विलेपन. चरणतीर्थ समावेत पान, पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष, सेविता होईल पूर्णायुष. होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आप्पा कारणे. तेथ आपण आगंतुक पाहुणे, यथेष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा गरदनी, उभयासी ऐकची मेजवानी. प्रपंच नाही रस स्वादनी, स्वानंद भोजनी व्हा तृप्त. हेमाड साई चरणी शरण, पुरे आता हे तुकेस श्रवण. पुढील अध्यायी होईल कथन, याहून महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्यावरण निर्मूल निरसन. नारू निवारण, ग्रंथीज्वर हरण. अवधान पूर्ण परिसावे, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. उदी प्रभाव नाम त्रयस्त्रिशतमोऽध्यायः संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.